उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, प्रत्येक अधिवेशन संपल्यावर जनरली संभाजीनगरात येऊन काय काय झालं याची माहिती मी देत असतो। खरं तर आता सगळ्यांनाच सगळं माहिती आहे की काय काय झालेलं आहे, पण तरी या निमित्तानं आपली भेट पण होत असते। या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि अधिवेशनात असताना राज्यस्तरावरचे वेगवेगळे विषय सगळे होत असतात। मग एक राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून वेगवेगळे आयुध वापरणं, या आयुधातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, हे सातत्यानं मागच्या अधिवेशनात भले ते 10 दिवसाचं होतं, पण त्यात पुरेपूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। यात प्रामुख्यानं दररोजचं जे स्थगन असतं, ज्याला विधान परिषद 289 म्हणतात, विधानसभेत त्याला स्थगन म्हणतात। दररोज पूर्ण 10 दिवस 10 स्थगन 289 मी सातत्यानं मांडले। मग अवकाळी पावसाचा असेल, मराठा आरक्षणाचा असेल, कांदा उत्पादक शेतकरी, आरोग्य व्यवस्था, मागास आयोगाने दिलेला राजीनामा, राज्याचे मंत्री वेगवेगळे वक्तव्यातून करत असलेले तेढ, विशेषतः छगन भुजबळ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत, दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात वेगवेगळे लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे, नागपूर येथे झालेला तो सोलर इंडस्ट्रीमध्ये झालेला एक्सप्लोजन, नंतर ठाण्यामध्ये प्रिया सिंग नामक तरुणीला कार खाली चिडण्याचा प्रयत्न, मुंबईतील पुन्हा एक मोठा वांद्रेमध्ये अदानीला देण्यात आलेला मोठा भूखंड, असे विषय घेतल्यानंतर जवळपास 50 लक्षवेधी याच्यामध्ये मी मांडलेल्या आणि अनेक लक्षवेधीत मी सहभाग घेतलेला। मग वेगळ्या सूचना 97 असेल, 93 असेल, अर्धा तास चर्चा असेल, या सगळ्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या विषयावर चर्चा उपस्थित केल्या। विशेषतः मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या विषयी, संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची योजनेची होत असलेली दिरंगाई, अतिवृष्टी आणि गारपीटमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मदत, हे विषय सातत्यानं मराठवाड्यातले मी घेतले नव्हे, त्याच्याविषयी आवाज उठवला। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती असावी, म्हणून हे सगळं होत असताना मग कायदा सुव्यवस्थेचे मुद्दे मी मांडले, आरोग्य व्यवस्थेचे मुद्दे मांडले, ड्रग्सचा जो वाढता सगळ्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या संभाजीनगरातसुद्धा ड्रग्सच्या कारखान्यावर कारवाई केली गेली, या सगळ्या विषयात मी सातत्यानं आवाज उठवला। जो मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जे पाणी वाहून जाणारं पाणी, वाया जाणारं पाणी, जे मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून, कारण सरकारने 14,000 कोटी रुपयाची योजना तर जाहीर केली होती मराठवाड्याची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस, परंतु या 14,000 कोटीमध्ये फक्त 40 कोटी पुरवणी मागण्यामध्ये होते, कारण 17 सप्टेंबरला 16 सप्टेंबरला बैठक झाली। मग जनरली अशा पद्धतीनं बजेटनंतर होणारं नियोजन पुरवणी मागण्यात होत असतं, परंतु या पुरवणी मागण्यात या 14,000 कोटीपैकी फक्त 40 कोटीचं प्रोव्हिजन होतं। मी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही नुसत्या घोषणा करता, 14,000 कोटी रुपयाची घोषणा संभाजीनगरात केली, परंतु प्रत्यक्षात या 14,000 कोटीपैकी 40 कोटी 10 कोटी 4 प्रकल्पाला फक्त दिले, बाकी 14,000 कोटीचं कुठंही उल्लेख या सगळ्या पुरवणी मागण्यामध्ये नव्हत्या। तो विषय मी 2 विषय स्वतःचं एक अशासकीय विधेयक मांडलेलं, एक महाराष्ट्र धर्मांतर बंदी कायदा आणि कर्मचाऱ्यांची मातापित्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व देखभाल संबंधीचं मानक, या संदर्भात मी एक स्वतंत्र शासकीय विधेयक मी मांडलेलं आहे, ते सरकारने मांडलेलं आहे।
मग जे जे शासकीय विधेयक कायदे झाले, मग कॅसिनोचा कायदा झाला, विद्यापीठ सुधारण्याचा झाला, गोजातीचा झाला, शेतजमिनीचा झाला, विद्यापीठाचा झाला, याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या भूमिका सरकारला स्वीकाराव्या लागल्या. जे महाराष्ट्रात लोकायुक्त आता घोषणा झालेली आहे, हे लोकायुक्ताची घोषणा तशी मागच्या अधिवेशनात झाली होती, परंतु विधानसभेनं लोकायुक्त कोणती चर्चा न करता मंजूर केलं होतं आणि विधान परिषदेकडे पाठवलं होतं मागच्या अधिवेशनातच. आणि मीच ते विधेयक लोकायुक्ताचं विधान परिषदेमध्ये अशी संयुक्त चिकित्सा समितीकडे असावं अशा प्रकारचं मागणी करून ते थांबविलं होतं. सरकारने त्याच्यानंतर 30 जणांची संयुक्त चिकित्सा समिती तयार केलेली होती. या संयुक्त चिकित्सा समितीच्या मागच्या काळात जवळपास 6 बैठका झाल्या. या लोकायुक्त विधेयकावर व्यवस्थितपणे चर्चा झाली आणि अंतिमतः सगळी चिकित्सा समितीने चर्चा करून दुरुस्तीसह हे विधेयक या अधिवेशनात मांडलं गेलं. खरं तर विधानसभेनं चर्चा करायला पाहिजे होती. कोणते विधेयक असं त्याची एक बारकाईनं काथ्याकूट होण्याची आवश्यकता असते, कारण कायदे बनत असताना नंतर कायद्याचे बायफर्गेशन वेगळ्या पद्धतीने येत असतात. आणि म्हणून कायदे बनत असताना घाई गडबड न करता त्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे बारकाईनं. म्हणून या विधेयकावर विधान परिषदेत हे विधेयक मी थांबवलं होतं विरोधी पक्षनेता या नात्यानं. सरकारला ते करावं लागलं होतं. आणि याच्यात मग अशोक चव्हाणांसारखे, अशोकराव चव्हाणांसारखे, पृथ्वीराज चव्हाणांसारखे असे मोठे मोठे लोक या संयुक्त चिकित्सा समितीत होते, ज्यांना याचा मोठा अभ्यास आहे. परंतु त्यांच्या बरोबरीनं सुद्धा मी सुद्धा वेगळ्या त्याच्या सूचना दुरुस्त्या मांडल्या. आणि नंतर सरकारने, विखे पाटील साहेब त्या समितीचे प्रमुख होते आणि सरकारने सगळ्या दुरुस्तीसह या विधेयक याच्यात आता नंतर त्याचं कायद्यात रूपांतर आपल्याकडे झालेलं आहे. हे सगळं होत असताना विदर्भाचा विकास, मराठवाड्याचा विकास याविषयी सुद्धा वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. संभाजीनगरचं सिंचनाची व्यवस्था, संभाजीनगर आणि मराठवाड्याची कृष्णा खोऱ्याचं पाणी उपलब्ध करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याचं स्वातंत्र्य संग्राम होत असताना, त्याचं 75 वर्ष होत असताना एक आपल्या इथं जी स्वामी रामानंद तीर्थ संस्था आहे, तिचं एक कागदपत्र वगैरे ते स्कॅन करून दुरुस्त त्याचं प्रिझर्व करणं, हे काम सातत्यानं मागणी होती आणि तिलासुद्धा मान्यता मी मिळवून घेतलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा भूमिका मांडल्या, कारण दुधाचा भाव 33-35 रुपये असताना मराठवाड्यात 22, 23, 24 रुपयानं दूध खरेदी केलं जातं. हा विषयसुद्धा सभागृहात मांडला गेला. सरकारने 5 रुपये अनुदान या दुधाच्या विषयी या सगळ्या अधिवेशनात दिलेलं आहे. वेगळे हे बा जरांगेंना हे सरकार दिशाभूल करतं आहे. वारंवार जरांगेंना वेगवेगळ्या पद्धतीनं मुदती देतं आहे. प्रत्यक्षात कशा पद्धतीनं जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य करणार हे कुठे स्पष्टीकरण येत नाही. आणि एक अर्थानं सरकार हे मराठा समाजाची दिशाभूल करते असं मला वाटतं. आता मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीत अधिवेशन घेऊ, मराठा आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे. मराठा आरक्षण 2च पद्धतीनं मिळू शकतं. एक तर मराठा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल, हा एक मुद्दा, किंवा संसदेमध्ये इंदिरा साहनी प्रकरणाचे 50% रिझर्वेशनवर ज्या मर्यादा आल्या ह्याचं जर संसदेनं कायदा केलं, 50%च्या वर रिझर्वेशन देता आलं तर ते. पण सरकार याच्यात दुटप्पी आहे. मी सभागृहात हा मुद्दा मांडला. काही राज्यात 69%, 70%, 75% रिझर्वेशन आहे, 50%, 55%, 65%. परंतु महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आताच्या घडीला हे सरकार कमी पडतं आहे. आणि मराठा रिझर्वेशन द्यायचं तर संसदेत कायदा करावा लागेल, मराठ्यांना मागास हे सिद्ध करावं लागेल. या सगळ्या गोष्टी सरकारलाच कराव्या लागतील आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मराठा आरक्षण मिळेल. नाही, ओबीसीतून देताना ओबीसीचं कुठे शेअर कमी होता कामा नाही ना. कारण आज लोकसंख्येच्या प्रमाणात आपण देत असताना ओबीसींची संख्या आणि त्याच्यात मराठा मोठ्या प्रमाणावर आले तर वाट्याला काय येणार आहे ना, ओबीसीच्या वाट्याला येणार ना मराठ्यांच्या वाट्याला येणार.
आमचं जरांगेच्या भूमिकेला आमचा आंदोलन पाठिंबा आहे ना, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहेच आहे. नाही कुठं नाही कसं आहे, पक्ष घुसू नये त्या पक्षात राजकारणाला तर जरांगे पाटलाला बदनाम करतील हे लोक. त्यामुळे मला नाही वाटत राजकीय पक्ष म्हणून ते सहभागी व्हावं. व्यक्तिगत पाठिंबा देऊ शकतो पण राजकीय पक्ष म्हणून सहभागी होऊच नाही. तर पुन्हा हे लोक म्हणतील बघा याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, याला असं म्हणतात. चला थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या घडीला वैधानिक विकास मंडळच अस्तित्वात नाही. 2021ला वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. 2020ला त्या सरकार महाविकास आघाडीचं होतं. पण आपल्याला माहीत आहे वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्या राज्यपाल करत असतात. आपण राजकारणी अँगलने त्या सरकारने पटकन निर्णय घेतला नसेल. परंतु आता हे सरकार अशा पद्धतीनं मागा शब्द नाही वापरणार मी, पण प्रगतीमध्ये थोडं मागं राहिलेले जे भाग आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याच्यासाठी विशेषतः विकास मंडळ स्थापन झाले. या अधिवेशनात हा सुद्धा मुद्दा आम्ही सातत्यानं मांडला की वैधानिक विकास मंडळाची नव्यानं रचना व्हावी. कारण राज्यपालांनी दांडेकर समितीनं हा जो सगळा अविकसित भागाचा एक अहवाल बनवलेला आहे, मला असं वाटतं त्याच्याविषयी न्याय मिळवण्यासाठी ताबडतोब वैधानिक विकास मंडळाची स्थापना व्हावी अशी मागणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून केली. मला वाटतं सरकारने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. कारण सातत्यानं याला मुदतवाढ घ्यावी लागते. हे काही व्हावं टेम्पररी स्वरूपात वैधानिक विकास मंडळ जोपर्यंत हे अविकसित भाग आहेत, जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रासारख्या वेगाने येत नाही. आणि म्हणून निधी तर कोणता मिळालेलाच नाही. डॉक्टर कराड होते तर त्यांना 50 लाख मिळाला होता, तोही वितरित झाला नाही. 50 लाख, कोटी नाही, लाख. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये एका आठवड्यात शरद पवार आणि राहुल गांधी यांची बैठक झाली. मात्र यामध्ये कुठेही ठाकरे गट नव्हता. ठाकरे गटाने स्वतंत्रपणे माननीय राहुल गांधींची भेट, इंडिया आघाडीची बैठक असताना त्याच्या आधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची राहुलजी गांधींबरोबर भेट झालेली आहे. त्यावेळेस कुठे शरद पवार साहेब होते त्याच्यात? त्यावेळेस का नाही विचारलं की याच्यात शरद पवार नव्हते म्हणून तुम्ही? बरोबर आहे ना? तुम्ही आणि पुरावे हा काहीतरी संबंध आहे. मंगलप्रभात जोडा ते परेशान झाले. हो, त्यांनी सांगितलं. मग काय ते कोर्टात गेल्यानंतर मग आता तुम्ही हे पहा, कोणत्याही मंत्र्याला मी चॅलेंज केलेलं आहे, तुम्ही कोर्टात जा, काही करा. आता मी परवा मुंबईला जाणार आहे. मंगलप्रभात लोढा विरुद्ध आलेली तक्रारी मंगलप्रभात लोढाकडे जाऊन देणार आहे मी. असं कागद नाही, त्याच्या घरी जाऊन ऑफिसला जाऊन देणार आहे की त्याच्याविरुद्ध आलेल्या तक्रारी त्यांनी कोणत्या कोणत्या केल्या दाखवणार आहे. मला भेटले ते 2दा भेटले 3दा भेटले. मी म्हटलं व्यक्तिगत नका घेऊ तुम्ही आरोप. मी काय व्यक्तिगत आरोप नाही केलेले कोणावर, परंतु आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आहे त्या आम्ही मांडल्या. ठीक आहे, मी जे माझ्याकडे आता माझ्या ऑफिसला सांगितलं आलेल्या सगळ्या तक्रारीची कॉपी करा, एक माझं लेटर त्याला बनवून त्यांना देऊन टाका. हे तुमच्या तक्रार बघा, निराकरण करा. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एक चर्चा अशी सुरू आहे की भाजपची वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय, मग चिकलठाण्याचं कचरा केंद्र विषयसुद्धा मुद्दा मांडला, सिल्लोडची MIDC, असे वेगवेगळे विषय संभाजीनगरचे सुद्धा याच्यात मांडले. परंतु आता फक्त संभाजीनगर न राहता महाराष्ट्राचे सुद्धा असे विषय मी सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून या सभागृहात उचललेले आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की मी 97 जवळपास 3, औचित्याचे मुद्दे 3, अर्धा तास चर्चा जवळपास 3, 260चा एक प्रस्ताव तो विरोधी पक्षाचा असतो, विशेष उल्लेख, त्याच्यामध्ये तृतीयपंथींच्या मागण्याविषयी एक आवाज उठवला मी. आणि वृत्तपत्र विक्रेते, तृतीयपंथींचा एक मुद्दा सातत्यानं कोणी त्या विषयाकडे लक्ष देत नाही. पण तुम्ही मागच्या वर्षभरापासून सातत्याने या विषयात आवाज उठवतो. कारण एक वेळ लोक कुत्र्याला घर देतात, फ्लॅट देतात, पण तृतीयपंथीनं कोणी फ्लॅट देत नाही, घर देत नाही, अशा प्रकारची मेंटॅलिटी आहे. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीनं कोणाची स्थिती काय असेल मला माहिती नाही, पण तुम्ही मुंबईमध्ये बघितलं चांगले शिकलेले सवरलेले तृतीयपंथी आहेत, परंतु त्यांना साधं घरसुद्धा लोक राहायला देत नाही. लोक कुत्र्याला राहायला मुंबईमध्ये फ्लॅट देतात शेजारचा. परंतु तृतीयपंथी, आणि मग हा आवाज यांची सगळी संघटने महाराष्ट्र लेवलचं, देश लेवलचं, मुंबईचं,
ही सगळी मंडळी सातत्यानं माझ्या संपर्कात आली. मी शासकीय अधिकाऱ्यांवर बैठक घेतली आणि आता यांच्यासाठी एक मंडळ होण्याची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलेली आहे तृतीयपंथीसाठी. मग त्यांना नोकरीमध्ये रिझर्वेशन असेल काही प्रमाणात, जे काही प्रमाण ठरेल ते. मग घरामध्ये राखीव कोटा त्यांच्यासाठी म्हाडा, सिडको हे ज्यावेळेस किंवा एखादा बिल्डरसुद्धा एखादं जेव्हा स्कीम करेल त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन असावं असा मुद्दा मांडला. आणि मला असं वाटतं तो मुद्दा आता येणाऱ्या काळात 100% होईल अशा प्रकारची स्थिती आहे. नंतर तुर्काबाद असेल, आपलं बाबरगाव असेल, इकडचे काही विषयसुद्धा मांडले वेगवेगळ्या पद्धतीनं सिंचनाचे. सांगण्याचा मुद्दा हा की एकंदर सर्वांगीण या सगळ्या विषयात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काम करण्याची संधी भेटलेली आहे. काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातत्यानं सरकार जिथे चुकत असेल तिथं त्याच्यावर आवाज उठवला, जिथं चांगलं केलं असेल तिथं सरकारची हे मान्य करायला काही हरकत नाही अशा प्रकारची भूमिका या सगळ्या अधिवेशनात सातत्यानं ठेवली. सरकार ज्या पद्धतीनं घोषणा करतं, विशेषतः बियर विक्रीच्या बाबतीत ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस किराणा दुकानावर बियर द्यायचं अशा प्रकारे मला असं वाटतं एक निर्णय होत असताना त्यावेळेस कोविडचा काळ होता, परंतु महसुलाची आवश्यकता होती म्हणून सरकारने एखाद्या वेळेस तो विषय काढला असेल. परंतु आता दारूबंदी असताना कित्येक जिल्ह्यामध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू आहे. बियरची विक्री वाढावी म्हणून सरकारने एक मोठी तज्ज्ञ समिती 5 सदस्याची आता नेमलेली आहे. सरकार दुटप्पीपणे वागतं. सगळ्याच्यात 10,000 कोटी रुपये जाहीर केले असं सांगतात शेतकऱ्यांसाठी. प्रत्यक्षात मी हिशोब सरकारसमोर दिला की तुम्ही किती दिले, तर ते 3,500-4,000 कोटीच्या वर रुपये दिले नव्हते. सरकारने याच्यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही. आता जे अवकाळीन गारपिटीच्या मदत जाहीर करताना फक्त पीक विमा कशा पद्धतीनं दिला एवढ्याच घोषणा केल्या. आता पीक विमा देणं काही सरकारचं मला वाटतं ते फार मोठं आहे नाही, ती केंद्राची राज्याची संयुक्तपणे योजना आहे. त्याच्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार निधी टाकत असतं. जवळपास 98% निधी उरलेला आता 2% यावेळेस 1 रुपया वगळता उर्वरित रक्कमसुद्धा राज्य सरकारने टाकली. चांगलं आहे की जे 80-90 लाख लोक शेतकरी विमा काढत होते आता त्याची संख्या 1.5 कोटीवर पोहोचली. पण संख्या जशी वाढली तसं त्याला इन्शुरन्ससुद्धा मिळाला पाहिजे. ही भूमिका नुसतं इन्शुरन्स काढून काय फायदा नाही, तर इन्शुरन्स मिळाला पाहिजे. एक मुद्दा अजूनही सरकारने केलेला नाही की 40च तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. हा जवळपास 88 तालुके या महाराष्ट्रातले अवर्षणग्रस्त आहे. अंतिम आणेवारी 15 डिसेंबरला जाहीर होत असते. आणेवारीची पहिले नजर पाहणी असते, नंतर प्राथमिक असते आणि नंतर अंतिम असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 15 डिसेंबर आणेवारी जाहीर करण्याचा शेवटची तारीख असते. आणि जवळपास 88 तालुके तर क्लिअर दुष्काळाच्या स्थितीमध्ये आहे. परंतु सरकारने फक्त 40 तालुके जाहीर केले. कारण दुष्काळ जाहीर झाल्यावर केंद्राची मदत येत असते, मग फीस माफ होत असते, बँकेचे कर्ज वसुली थांबवता येत असते, वीज बिलाविषयी सवलत मिळत असते, शाळेच्या आणि कॉलेजच्या विद्यापीठाच्या फीसमध्ये सवलत, या सगळ्या गोष्टी दुष्काळ जाहीर झाल्यावर होत असतात. आणि याचा वाटा केंद्राला मोठ्या प्रमाणावर उचलावा लागतो. आणि म्हणून केंद्राने डोळे वटारू नये म्हणून मला वाटतं यांनी काही तालुके 40च तालुके जाहीर केले आणि बाकीचे तालुके आम्ही फायदा देणार, परंतु टंचाई सदृश्य असल्याचं अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. थोडक्यात हे सगळे तालुकेसुद्धा दुष्काळग्रस्त जाहीर झाले पाहिजे ही मागणी आम्ही सातत्यानं मांडली. सरकारने अजून कोणती मागणी मान्य केली नाही. थोडक्यात सांगायचं तर या सरकारने अवकाळी टंचाईच्या बाबतीत कोणती मागणी कोणत्याही शेतकऱ्याला दिलासा दिलेला नाही. कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, याच्यावरती कोणताही आधार नाही. कांदा निर्यात बंदी केली सरकारने, याच्यावरही सरकार काही करू शकलं नाही. इथेनॉलची बंदी केली कारखान्यामध्ये, याच्यामुळं सुद्धा अंशतः त्याच्यामध्ये थोडासा बदल केंद्राने केलेला आहे. कापसाचा भाव 12,000 पण गेला होता, तो 5,000 पण झालेला आहे. कापसाचं उत्पादन जे होतं ते 50% राहिलं आहे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे सरकारने शेतकऱ्यांना कोणताही न्याय दिलेला नाही. परंतु आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या भूमिका मांडल्या. 24, 25 आणि 21 डिसेंबर हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला असं त्यांच्या दृष्टिकोनातून असं सांगितलं जातं. मला असं वाटतं सरकारने आता रस्त्यावर दारू विक्रीची परवानगी द्यायला काही हरकत नाही. जर सकाळपर्यंत विकायचं याचा अर्थ दारू प्यावं ही आपली संस्कृती नाही. ठीक आहे,
10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत असायला काही हरकत नाही, परंतु 5-5 वाजेपर्यंत याचा अर्थ हा उच्छाद सरकारला मान्य आहे. ही कोणती संस्कृती बसते? कोणत्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीनं दारू, बार, पब्स सकाळपर्यंत चालू ठेवणं? 12 वाजेच्या नंतर कोणते दारूचे दुकान, कोणते पब्स बिलकुल उघडले नाही पाहिजे. सरकारने या बाबतीत सरकार खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करत आहे. आणि 25 तारखेला उघडायचं काही कारणच नाही आहे. 31ला 12 वाजेपर्यंत तुम्ही अलाउड करा, पण 5 वाजेपर्यंत कुठं आहे? मग 24 तास उघडा. मग आदित्य साहेब नाईट लाईफ बोलत होते तर तुम्हाला फार तिटकारा येत होता. मग आता तुम्ही काय करताय? नाईट लाईनवर जायचं मार्गदर्शन करता तुम्ही. लाईव्ह सोडा, नाईट लाईनवर जायचं तुम्ही गाईड करताय, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या हे विरोधात आहे की सरकारने उघड अशा बाबीला प्रोत्साहन देणं. 12 वाजेपर्यंतचा परवाना ठीक आहे. कोणी तुम्हाला 1 वाजेपर्यंत करा मागणीच केली नव्हती, तरी तुम्ही 5 वाजेपर्यंत करता. मला वाटतं हे चुकीचं आहे. परंतु ही 5 वाजेची वेळ ही पूर्वीपासून चालू आली. 31 डिसेंबरचा जो विषय नाही 12 कधी 1-1:30 असं अलाउड करतात ते, पण 5 कधीच नाही. आदित्य ठाकरेंच्या विरोधात चालली ना, मग ते नाईट लाईफचं त्यांचं जे बंद आहे. हे पहा, नाईट लाईफ प्रकार वेगळा आहे आणि बार उघडं चालू ठेवणं हा प्रकार वेगळा आहे. नाईट लाईफ असा आहे की मुंबई 24 तास चालत असते. लोक दिवसभर नोकऱ्या करत असतात. शनिवार रविवार बंद असतं. एखादी नवरा बायको नोकरीला असतात तर त्यांना किराणा दुकानात सामान आणायलासुद्धा जाता येत नाही, शॉपिंगलासुद्धा जाता येत नाही. म्हणून नाईट लाईफ. चला ठीक आहे, माझी नोकरीची वेळ संध्याकाळी 6ला संपली, मी रात्री 12ला शॉपिंगला जाईल, मी रात्री 1ला शॉपिंगला जाईल, मी रात्री 2ला शॉपिंगला जाईल, किंवा मी रात्रीची 12 वाजेपर्यंतची ड्युटी केल्यानंतर जेवायला एखादं हॉटेल मला उघडं असलं पाहिजे. ही नाईट लाईफ आहे. नाईट लाईफ म्हणजे काय दारू पिणं रात्रभर? ही थोडी नाईट लाईफ आदित्य साहेबाची संकल्पना आहे. मला वाटतं आधी या कामावर बोलू आपण. या अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगल्यापैकी भूमिका मांडली, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधी पक्ष जो आहे काँग्रेस, त्याचे नेते कुठेतरी बॅकफुटवर बघायला मिळाले आणि त्यामुळे मग महाविकास आघाडीतच कुठेतरी असं हे दिसलं चित्र. महाविकास आघाडी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी होत होत्या. रोज काँग्रेसच्याच कार्यालयात आमची बैठक व्हायची. पण तो एक शिवसैनिकाचा एक आक्रमक स्वभाव असतो, तो लोकांचा ताबडतोब दिसतो. काँग्रेस ही प्रश्नावर आवाज उठवते, परंतु तो लोकांच्या लक्षात येत नसतो. भूमिका सेम मांडल्या, शब्दरचना वेगवेगळी असते. आमची शिवसैनिकाची एक वेगळी भाषा असते, आक्रमक भाषा असते, एक घाव 2 तुकड्याची भाषा असते. काहू पाहू होईल जाईल ही भाषा शिवसैनिकाची नसतात. म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल, पण चांगलं आहे. असं जर वाटणंही काही वाईट आहे असं मी म्हणणार नाही, चांगलंच आहे. काँग्रेस नेत्यांनी शांत बसण्याच्या बदल्यामध्ये स्वतःच्या पदरात मोठ्या प्रमाणावर निधी पाडून घेतला अशी. हे पण निधी मिळवणं हा आमचा अधिकार आहे. निधी काय भारतीय जनता पार्टीचा किंवा शिंदे गटाचा किंवा अजित पवार गटाचा जहागिरीचा विषय नाही. हा या महाराष्ट्रातील सगळं लोकप्रतिनिधीचा जनतेचा अधिकार आहे. निधी म्हणजे काय आमदाराला निधी मिळत नसतो, त्या भागातील जनतेला तो निधी मिळत असतो. त्यामुळं निधी कोणाला जास्त मिळाला किंवा कमी मिळाला किंवा नाही मिळाला तर त्या भागातील जनतेवर अन्याय. जास्त मिळालं तर ठीक आहे, त्या भागातील जनतेला एक न्याय देण्याचा प्रयत्न. म्हणून काही आता हे पहा, निधी मिळवणं हे सुद्धा टेक्निक आहे. काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी मिळत नाही, काही विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी मिळू शकतो. कारण मग कधी नाक दाबावं लागतं. नाक दाखलं तोंड उघडतं, मिळतो. मग सभागृहाच्या बाहेर ज्या गोष्टी झाल्या याचा हक्कभंगाचा काही संबंध येत नाही, त्यामुळं त्याला काही अर्थ नाही. पण विषय कशासाठी? माफी कोणी मागितली? त्यांची मागायला सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? मला नाही माहिती, मी नाही ऐकलं ते काय. नाहीतर यांना परमिशन देण्यात येईल करण्यासाठी प्रोसेस. ठीक आहे, होईल त्याच पाहू ना. आता काय अधिवेशन नागपूरला होतं आणि बहुतांश मंत्री सगळे विदर्भातले आहेत, तरी तुम्हाला विकासाचा मुद्दा मांडावा लागला विदर्भाच्या. मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, आम्ही बोललो
की फक्त घोषणा विदर्भाचे मुख्यमंत्री 5 वर्ष होते आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे, आणि आताही मागच्या 1.5 वर्षांनी त्यांचं सरकार आहे. नागपूरसारख्या शहरामध्ये देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघात गळाभर पाणी थोडासा पाऊस आल्यावर जमा झालं होतं. हाच नागपूरचा विकास. हा मुद्दा मी मांडला. फडणवीसांच्या मतदारसंघात मी तर जाऊन व्हिजिट करून आलो तिथं. जिथं मुंबईमध्ये थोडा मोठा पाऊस पडला तरी 2 तासात सगळं पाणी बाहेर जातं, पण नागपूर तुम्ही फार मोठं डेव्हलपमेंटचं विकासाचं मोठं प्रतीक म्हणून निर्माण केलं, परंतु गळाभर 24 तास पाणी नागपूरमध्ये होतं. त्यामुळे या सगळ्या घोषणा आहे. मुंबई महापालिका चौकशीत आम्ही म्हणले पुण्याची करा, ठाण्याची करा, पिंपरी चिंचवडची करा, नवी मुंबईची करा, नागपूरची करा. कुठं बोलतात मग? कुठं तोंड उघडतं त्यांचं भाजपचं? नाही उघडत. त्याच्यामुळं आता यांनी मुद्दा मांडला होता की अशा लोकांना तिकीट देणार नाही, काही नाही, सगळ्या गोष्टी होतात. यांच्याकडे गेल्यावर सगळं पावन होऊन जातं. दादा, हक्कभंगाचा एक विषय आला. मध्यंतरी तुम्ही देखील एक तरुणांच्या विरोधात हक्कभंग केला होता. हो. परंतु चर्चा अशी आहे की तुम्ही स्वतःची नियमबाह्य PhD नोंदणीचं प्रकरण शांत करण्यासाठी तो हक्कभंग परत केला. नाही, माझी नाही ते PhD तिथं चालू. नोंदणी केली होती, CET दिली होती मी. मग परत काय घेतली कोणी तुम्ही? काय? नोंदणी परत घेतली असं अर्ज दिला असं? नाही, मी पेट दिलेली आहे. मला मार्क्स पडले त्यात 48. कुठं वेळ आहे त्याचा? मला ऑलरेडी दुसऱ्या विद्यापीठाची PhD भेटली याच्या अमेरिकेच्या. तर 2 PhD काय करायचं मला? नागपूरचे माजी काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली आणि भाजप आता त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मागतोय. भाजपमध्ये किती लोक आहेत की ज्यांना किती शिक्षा झाली आहे? किती लोकांवर आरोप आहे? स्वतः अमित शहावर आरोप आहे, देशाच्या गृहमंत्र्यावर होता. त्यामुळे मला असं वाटतं भाजपने नाकाने कांदे सोलू नये. तुमच्या बँकेचे काय? मलकापूर बँक कोणी लुटली? संचेती कोण आहेत? स्पष्ट करा भारतीय जनता पार्टीनं. मग आता अजितदादावर MSC बँकेचा आरोप आहे, करा भाजपाने स्पष्टीकरण. सुनील केदार दिसतं ना. अजितदादा नाही MSC बँकेचं काय पद्धतीनं त्यांनी मिसयूज केलं. मलकापूर बँक नाही का संचेतीनं काय केलं? सगळे ठेवीदार भेटतात, खोटे गुन्हे दाखल केले आपल्या संभाजीनगरामध्ये. लोकांच्या ठेवी द्या ना, लोकांचे डिपॉझिट द्या ना. ते नाही दिसत भारतीय जनता पार्टीला. सुनील केदार दिसतात. हे पहा, भाजपाचे लोक फार डुप्लिकेट आहे. नवाब मलिकचा मुद्दा मी मांडला. अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिकनं झाली. हे नवाब मलिक महाविकास आघाडीत असताना ते देशद्रोही आहे, दाऊदबरोबर त्यांचे संबंध आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. मग आता ते जामिनावर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले. मग त्यावेळेस त्यांचे दाऊदशी संबंध नव्हते का? हा प्रश्न मीच स्वतः केला. 4 तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असे सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना. असं मी सांगू शकत नाही का बंडूच्या कानामध्ये, पण मला बंडूला पत्र लिहावं लागलं. बंडू, तू असं केलं, तसं केलं, याचाच अर्थ राजकारण समजून घ्या. मग तुम्ही नवाब मलिकविषयी लिहिलं. मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल्ल पटेलविषयी पत्र लिहिलं. आपल्याला आठवत असेल 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं. लक्षात आलं? इक्बाल मिर्ची जो आहे दाऊदच्या गँगमधला, त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाही आहे. ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये त्या, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये ईडीचं ऑफिस आहे आत्ता. याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला तुम्ही एक लिहिता आणि प्रफुल्ल पटेलला वेगळं न्यायला होता? तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे. नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला. डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग, आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय? तुम्हीच आता सांगता ते कोणतं वॉशिंग पावडर करता म्हणून. सरनाईकवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही नाही लावली. यशवंत जाधववर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. भावनाताई गवळीवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली.
नारायण राणेवर डाग नाही, ईडीची इन्क्वायरी तुम्ही लावली. छगन भुजबळवर डाग नव्हता, तुम्हीच त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. सुनील तटकरेवर डाग नव्हता, तुम्हीच त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रकभर. म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले आणि इकडं असताना त्यांच्यावर डाग होता. म्हणजे तुमच्याकडून असे लोक उभे राहिले तर वा ते पावन आहेत आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत. ती दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी, या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही. किती लोक आहेत मंत्रिमंडळात, यांना संघ माहीत तरी आहे का? किती लोकांना माहिती आहे? विखे पाटलांना माहिती आहे का? विखे पाटलांनी संघाचं विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं, विखे पाटलांनी. प्रवीण दरेकरांनी करून दाखवावं, प्रसाद लाडांनी करून दाखवावं. आणखी किती नाव सांगू मी? आता कशी झाली, पर्सनल गँग जमा झालेली भारतीय जनता पार्टीची. विचाराची गँग नाही, व्यक्तिगत गँग जमा झालेली आहे. सुषमा अंधारेबाबत जो हक्कभंगाचा प्रस्ताव होता त्यावेळी त्यांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.